नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी जाणून घेणार आहोत, जी तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाची ठरणार आहे। आता आपण मुद्द्याचं बोलूया। जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप या संदर्भात काही अतिशय महत्त्वाची आणि स्पष्ट माहिती आज या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। अनेक लाभार्थी या हप्त्याची वाट बघत होते, त्यामुळे ही माहिती तुम्ही बिलकुल चुकवू नका, हीच तुम्हाला विनंती आहे। म्हणून हा व्हिडिओ घाईघाईत स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण शेवटच्या भागात तुमच्यासाठी उपयोगाची माहिती असणार आहे। आणखी एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना, जर तुम्ही आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल किंवा याआधी व्हिडिओ पाहिले नसतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असं केल्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सरकारी योजनांबाबतचे सर्व लेटेस्ट अपडेट, हप्त्यांची माहिती आणि महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया आणि संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण महत्त्वाचा अपडेट पाहू आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल नेमकं काय सुरू आहे ते सविस्तरपणे समजून घेऊ। आता तुमच्यापैकी बहुतेकांना 10:30 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला असेल। हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात लगेच प्रश्न निर्माण होतो की हे पैसे नेमके कोणत्या योजनेचे आहेत, कारण सध्या अनेक योजनांचे हप्ते जमा होत असल्यामुळे थोडा गोंधळ होणं साहजिकच आहे। आता महत्त्वाची गोष्ट अशी की जो 2000 रुपयांचा हप्ता आहे तो थेट सरकारच्या माध्यमातून खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि सध्या या रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। पण इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे, हे 2000 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे नाहीत, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका। हा हप्ता संजय गांधी योजनेशी संबंधित नाही। मग हे पैसे कुणाचे आहेत? तर मित्रांनो, हे पैसे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे आहेत। त्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तो मेसेज पाहून संजय गांधी योजनेचा हप्ता आला आहे असा समज करून घेऊ नका। पुढे आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जानेवारी हप्त्याबद्दल नेमकी स्थिती काय आहे, पैसे कधी येणार आणि कोणाला मिळणार, ही सगळी अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्रत्यक्षात खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली, ही सध्या सगळ्यात मोठी अपडेट आहे। पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे। अनेक जण ज्याची अपेक्षा करत होते ते 3000 रुपये नाही तर फक्त 2000 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांना दिला जात आहे। यामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न तयार झाला आणि गोंधळ सुद्धा दिसून आला। आता तुम्हाला वाटेल, लाडक्या बहीण योजनेची माहिती इथे का दिली जाते? आम्हाला तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल माहिती करून घ्यायचं आहे। पण मित्रांनो, इथेच खरी महत्त्वाची गोष्ट आहे। लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी खूप जवळून जोडलेल्या आहेत। म्हणूनच आधी लाडकी बहीण योजनेत नेमकं काय सुरू आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। जसं मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं होतं की सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शासन थेट पैसे वाटप करू शकत नाही। निवडणूक काळात अशा प्रकारचं वाटप केल्यास आचारसंहितेचा प्रश्न तयार होतो। त्यामुळेच शासनाच्या वतीने आणि विशेष करून गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल 2 हप्ते देण्यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आणण्यात आली होती। मात्र ही माहिती जाहीर झाल्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे एक लेखी पत्र देण्यात आलं। त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना देण्यात यावेत। या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम सध्या सुरू असलेल्या हप्ता वाटपावर झाला आहे आणि याच कारणामुळे 3000च्या ऐवजी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातोय। म्हणूनच हे सगळं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण याचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जानेवारी हप्त्यावरही थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। पुढे आपण नेमकं काय होणार, पैसे कधी जमा होतील आणि लाभार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं, हे सगळं पुढच्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। यामागचं मुख्य कारण तुम्हाला आधी समजून घ्यायला हवं। निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे थेट पैसे वाटप करण्यास मर्यादा येतात, त्यामुळेच शासनाकडून लगेच निर्णय घेतला जात नाही। याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभार्थी आणि अधिकारी वर्ग सचिव स्तरावरून परवानगी येण्याची वाट पाहत होते। अनेकांना वाटत होतं की आता आपला हप्ता मिळणार की नाही याचा निर्णय होईल, पण अपेक्षेप्रमाणे निर्णय झाला नाही। मात्र आजच्या तारखेला एक खूप महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली। ती अपडेट म्हणजे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आता फक्त चर्चाच नाही तर प्रत्यक्षात खात्यावर रक्कम जमा होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। याचा अर्थ काय, तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यात आली आणि त्यानंतरच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सध्या जे पैसे जमा होत आहेत ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान
अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा याच प्रक्रियेतून पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। आता वेळेचं गणित आपण समजून घेऊ। निवडणुकांपूर्वी 15 तारखेनंतर कोणतेही पैसे येणार नाहीत अशी स्पष्ट स्थिती आहे। त्यामुळे शासनाकडून पैसे द्यायचे असतील तर ते 15 तारखेच्या आतमध्येच जमा करावे लागतील। म्हणूनच आजपासून विशेषतः संध्याकाळपासून थेट खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे। आणखी एक गोष्ट अनेक जण विचारतायत ती म्हणजे शासन निर्णय येणार का आणि मोबाईलवर मेसेज येईल का। आता या दोन्ही बाबतीत थोडीशी शंका आहे, कारण आता फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या कमी कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामुळे शक्य आहे की काही लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होतील, पण मेसेज उशिरा येईल किंवा अजिबात येणार सुद्धा नाही। म्हणून मित्रांनो, मोबाईलवर मेसेज आला नाही म्हणून घाबरायचं कारण नाही। खातं स्वतः तपासत राहा, कारण पुढील 2 दिवसातच पैसे जमा होणं अपेक्षित आहे। पुढच्या अपडेटमध्ये आपण नेमकं कोणाला पैसे मिळणार, कोणाला उशीर होऊ शकतो आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हप्त्याबद्दल अंतिम स्थिती काय आहे हे सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला थोडी संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल। साधारणपणे 4 ते 5 वाजेपर्यंत आणि जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत मोबाईलवर मेसेज येण्याची शक्यता आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मेसेज आला नाही तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही, कारण थेट खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। या आधीच्या महिन्यात काय झालं होतं ते तुम्हाला नक्कीच आठवत असेल। तेव्हा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर झाला नव्हता। या महिन्यात सुद्धा GR येण्याची शक्यता खूप कमी आहे आणि फक्त GRच नाही तर सर्व लाभार्थ्यांना मेसेज येईलच हे सुद्धा सांगता येत नाही। यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे, सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे कागदी प्रक्रिया न करता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा मार्ग शासनाकडून वापरला जाऊ शकतो। जसं तुम्ही सध्या पाहताय, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना थेट खात्यावर पैसे मिळायला सुरुवात झाली आहे। निवडणूक आयोगाकडून यासाठी परवानगी सुद्धा मिळाली आणि त्यानंतरच थेट पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली। ही खरंच एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे। आता याच पार्श्वभूमीवर एक गोष्ट ठामपणे सांगता येईल, लाडक्या बहीण योजनेचे पैसे जर आजपासूनच मिळत असतील तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा आजपासूनच पैसे मिळायला हवेत। कारण वास्तव असं आहे की लाडकी बहीण योजनेच्या तुलनेत संजय गांधी निराधार अनुदान योजना ही अधिक महत्त्वाची आणि अधिक गरजेची योजना आहे। या योजनेवर अवलंबून असलेले निराधार बांधव रोजच्या गरजांसाठी या रकमेवर विश्वास ठेवून असतात। म्हणूनच अपेक्षा एवढीच नाही तर पूर्ण अधिकाराने ही रक्कम संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवी। आज संध्याकाळपासून ते पुढील काही तासात खातं तपासत राहा। मेसेज आला तर उत्तमच, आणि मेसेज जर आला नाही तर खात्यावर पैसे जमा झाले आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासून बघा। आता पुढच्या अपडेटमध्ये जर काही नवीन माहिती आली तर ती सुद्धा मी तुम्हाला लगेच देणार आहे। आता हे आपण ठामपणे आणि आत्मविश्वासाने म्हणू शकतो, कारण या योजनेचा खरा अर्थ आणि तिचं महत्त्व तिच्या नावातच दडलेलं आहे। ते म्हणजे निराधार, म्हणजे ज्यांना आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे अशा लोकांसाठीच संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली। त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्य मिळणं हे अगदी स्वाभाविक आहे। म्हणूनच आजपासूनच जानेवारी महिन्याचा हप्ता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायलाच हवा अशी अपेक्षा नाही तर योग्य मागणी आहे। जर शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असतील तर याच प्रक्रियेतून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तो हप्ता मिळायलाच हवा। आता पुढची काही तास फार महत्त्वाची आहेत। संध्याकाळपर्यंत खात्यावर पैसे जमा होतात की नाही हे आपण सगळेच लक्षपूर्वक पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही थोडा संयम ठेवा, खातं वेळोवेळी तपासत राहा। मेसेज आला तर ठीक, आणि मेसेज जर तुम्हाला आला नाही तर खात्यावर थेट पैसे जमा झालेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे। संध्याकाळपर्यंत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल आणि पुढची अपडेट मिळताच ती मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।